या मुलीच्या धाडसाचं होते जगभर कौतुक, जिने शस्त्रधारी हल्लेखोराविरुद्ध ती एकटी लढली आणि आपल्या वडिलांचा जीव वाचवला। भल्या भल्यांना देखील जमणार नाही असा तिचा हल्ला पाहिल्यानंतर मात्र तुम्ही त्याचं कौतुक केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। अवघ्या 17 वर्षीय मुलीनं तिच्या वडिलावर होणारा हल्ला एकटीनं जिकरीनं थांबवलाय। या हल्लेखोराकडे शस्त्र आणि बंदुका होत्या तरी ती डगमगली नाही। वडिलांचा जीव वाचावा म्हणून तिने तिच्या जीवाची पर्वा न करता हल्लेखोराविरुद्ध लढा दिला आणि वडिलांचे प्राण वाचवले। ही घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे। टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलेले आहे। सोमदर कोरम यांच्यावर हल्लेखोरांना हल्ला करायचा होता। ते एकूण 8 हल्लेखोर होते। त्यांच्या हातात शस्त्र आणि बंदुका होत्या। या हल्लेखोरांनी हातात कुऱ्हाड घेऊन घरात प्रवेश केला। नेमकं त्यावेळेस त्यांची 17 वर्षीय मुलगी वडिलांना जेवण द्यायला घरात आली होती। आपले वडील हल्लेखोरांच्या तावडीत असल्याचे तिने पाहिले। याबाबत ती म्हणाली, ते 8 जण होते। त्यांनी दरवाजाला कडी लावून माझ्या वडिलांची भेट घेतली। मी हे दृश्य खिडकीतून पाहिलं। त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला होता। त्यांच्या हातात कुऱ्हाडी होती तर दोघांच्या हातात बंदुका होत्या। हे पाहताच मी तत्काळ कुऱ्हाड हातात असलेल्या हल्लेखोरावर वार केला आणि त्यांच्याकडून शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला। माझ्या या हालचालीमुळे टोळी अस्वस्थ झाली, त्यामुळे ते माझ्या वडिलावर हल्ला करू शकले नाहीत। एका हल्लेखोरानं तर त्याच्या हातातली कुऱ्हाड वडिलावर उगारली होती। ही कुऱ्हाड त्यांना लागणार तेवढ्यात या मुलीने त्यांचा वार झेलला। तिला सेकंदभराचा जरी उशीर झाला असता तर अनर्थ घडला असता। त्या मुलीनं त्यांच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि फेकून दिली। अशी घडलेली सर्व घटना अल्पवयीन मुलीनं सांगितली। तिच्या या धाडसामुळे शेजारी सावध झाले। त्यांनी तात्काळ या हल्ल्यात हस्तक्षेप केला आणि हल्लेखोरांना पळून लावलं। त्या मुलीच्या प्रतिकारामुळेच वडिलांचा जीव वाचलाय। या मुलीच्या धाडसाला 1 लाईक नक्कीच बनतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।